आज आपण शिकणार आहोत डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन. तर हे पॅरामेट्रिक फंक्शन हा कुठला प्रकार आहे हा आपण आधी कधीही ऐकलेला नव्हता. एक्स आणि वाय हे लेटर एकमेकांना पुन्हा एकदा जोडलेलं तुम्हाला दिसेल, पण हे एक्स आणि वाय आता डायरेक्टली जोडलेलं नसेल. जसं की आतापर्यंत आपण असं बघत होतो प्रॉब्लेम की फाइंड dy बाय dx इफ y इज इक्वल टू साइन एक्स कॉस एक्स, y इज इक्वल टू साइन एक्स प्लस एक्स स्क्वेअर, असले वेगवेगळे प्रॉब्लेम आपण बघितले. किंवा एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू एक्स वाय हा पण प्रॉब्लेम आपण बघितला. इम्प्लिसिट फंक्शन बघितलं, एक्सप्लिसिट फंक्शन बघितलं, ज्याच्यामध्ये एक्स आणि वाय एकमेकांशी डायरेक्ट लिंक्ड होते, एकमेकांबरोबर डायरेक्ट जोडले गेलेले होते. हा जो पॅरामेट्रिक टाईप आहे त्याच्यात पण एक्स आणि वाय मध्ये संबंध असणारच आहे. आपल्याला परत एकदा dy बाय dx डेरिव्हेटिव्हच फाइंड करायचं आहे, पण फरक एवढाच असणार आहे की एक्स हे एका वेगळ्याच लेटरच्या भाषेत रिप्रेझेंट केलेलं असेल. जसं की एक्स समजा टीच्या भाषेमध्ये रिप्रेझेंट केलं, दॅट इज एक्स इज फंक्शन ऑफ टी, आणि वाय पण हे टीच्या भाषेमध्ये रिप्रेझेंट केलेलं असेल, वाय इज फंक्शन ऑफ टी. मग बघा, एक्स जोडलेला आहे टीशी, वाय पण जोडलेला आहे टी बरोबर, म्हणजे थोडक्यात एक्स आणि वाय हे एकमेकांशी रिलेटेड असलेच पाहिजेत. जसं की आपण म्हणतो नाही का की एक माणूस आहे किंवा एक मुलगा आहे, एक मुलगी आहे, हिचे आई बाबा, या मुलाचे जे आई बाबा आहेत तर तेच आई बाबा या मुलीचे पण आहेत, म्हणजे हे दोघं एकमेकांचे भाऊ बहीण आहेत. तर आपल्याला याचं रिलेशन सांगितलं यांच्या दोघांशी, या मुलीचं रिलेशन सांगितलं या दोघांशी, म्हणजे हे दोघं एकमेकांशी रिलेटेड असणारच. सेम तसंच आहे की एक्स हे लेटर टी बरोबर जोडलंय, वाय हे लेटर पण टी बरोबर जोडलंय. मग दोघांमध्ये जर टी असेल तर ऑब्व्हियसली एक्स आणि वाय हे एकमेकांबरोबर रिलेटेड असणार. अशा इक्वेशन्सना आपण पॅरामेट्रिक इक्वेशन म्हणतो. पण मग पॅरामेट्रिक हे असंच नाव का दिलंय, तर हे जे वेगळं लेटर वापरलं जातं टी, या लेटरला म्हटलं जातं पॅरामीटर. पॅरामीटर, आणि म्हणून फंक्शनचं नाव पॅरामेट्रिक फंक्शन. एक्स हे काय आहे, व्हेरिएबल, वाय हे पण काय आहे, व्हेरिएबल. ओके, टी पण काय आहे, व्हेरिएबलच आहे, पण टीला स्पेसिफिक नाव आहे पॅरामीटर, आणि त्याच्यामुळे आपण इथे काय लिहितो, पॅरामेट्रिक फंक्शन. सो एक्स इज फंक्शन ऑफ टी, y is also function of t, therefore x and y are related to each other. एवढं सिंपल असेल. मग आता हे सोडवायचं कसं, तर त्या सोडवण्यासाठी काही स्टेप्स आहेत. दुसरा प्रश्न असतो असा मुलांचा की हे टीच लेटर वापरतात का, तर असं काही नाही आहे. टी सोडून कुठलंही लेटर वापरू शकतात. फॉर एक्झाम्पल समजा एक्स आपण थिटाच्या भाषेमध्ये रिप्रेझेंट केला, वाय हा पण जरा थिटाच्या भाषेमध्ये आपण रिप्रेझेंट केला, तर थिटा हे काय झाला, पॅरामीटर झाला. असं अजिबात नाही आहे की टी लेटरच वापरलं जाईल. कधी कधी आर लेटर वापरलं जाईल पॅरामीटर म्हणून, कधी कधी यू लेटर वापरलं जाईल पॅरामीटर म्हणून, कधी थिटा वापरला जाईल, कधी फाय वापरला जाईल, कधी टी वापरला जाईल. कुठलंही लेटर वापरू शकतात. आपल्याला ते लेटर घेऊन डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचं आणि काही स्टेप्स फॉलो करायचे आहेत. तर मी आधी तुम्हाला पहिल्यांदा स्टेप्स कशा असतील त्या सांगतो, मग आपण प्रॉब्लेम बघू. स्टेप्स, त्यातले स्टेप नंबर 1 असेल की y इज इक्वल टू एफ ऑफ टी जर असेल तर तुम्ही फाइंड dy बाय dt, म्हणजे वायचं डेरिव्हेटिव्ह फाइंड करा, एक्सने नाही टीने. दुसरी स्टेप, तुमच्याकडे एक्स पण आहे एफ ऑफ टी म्हणून, फंक्शन ऑफ टी म्हणून, तर तुम्ही एक्सचं पण डेरिव्हेटिव्ह फाइंड करा, वायचं नाही एक्सचं. कशाने, टीने. आणि ही 2 स्टेप झाल्या पूर्ण की तुम्हाला एक डेरिव्हेटिव्ह फॉर्म्युला देतं, आणि तो फॉर्म्युला असा आहे dy बाय dx इज इक्वल टू, म्हणजे वायचं डेरिव्हेटिव्ह एक्सने घ्यायचं असेल तर वरती dy बाय dt आणि खाली dx बाय dt.
थोडक्यात हे चेंज इन टाईम जर आपण कॅन्सल केले तर आपल्याला dy/dxच मिळतं. पण हे प्रूफ आपल्या सिलेबसला आहे, ते पण आपण कुठल्या ना कुठल्या तरी व्हिडिओमध्ये बघू, बिकॉज ते पण HSCच्या एक्झाममध्ये विचारलं जाऊ शकतं. पण सध्या आपण प्रॉब्लेम कसे सोडवायचे याच्यावर फोकस करू. प्रॉब्लेम सोडवण्याचं स्किल डेव्हलप करतो आपण. सो या 3 स्टेप फॉलो केल्या की आपलं काम झालं आहे. या 3 स्टेप तुम्ही पहिल्यांदा लिहून घ्या आणि मग आपण काही एक्झाम्पल्स बघू. फर्स्ट प्रॉब्लेम, ज्याच्यामध्ये आपल्याला इन्स्ट्रक्शन अशीच असणार आहे, फाइंड dy/dx. फक्त काय म्हटलंय, x हा 80⁴ आहे आणि y हा 2a चा स्क्वेअर आहे. x इज इक्वल टू 80⁴ अँड y इज इक्वल टू 2a चा स्क्वेअर. म्हणजे एक्सचं वेगळं दिलंय, वायचं वेगळं दिलंय, पण तरी सुद्धा एक्स आणि वाय एकमेकांशी रिलेटेड आहेत, बिकॉज दे आर एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ t. t⁴, t², म्हणजे टीच्या भाषेमध्ये रिप्रेझेंट केलं. मग तसं ए पण लेटर आहे, तर आपण आता t⁴ हे व्हेरिएबल मानलं तर ए हा आपल्यासाठी आता कॉन्स्टंट राहणार आहे. सो आता पहिल्यांदा आपण या स्टेपप्रमाणे जर बघितलं तर वाय आधी घ्यायचं. ते का आधी घ्यायचं ते पण सांगतो. एक्स आधी घेतलं तर काही उत्तर चुकणार आहे अशातला भाग नाही, पण मुलं काय करतात ते सांगतो. पहिल्यांदा आपण सोल्युशनमध्ये असं लिहितो, नीट लक्ष द्या. वी हॅव वाय इज इक्वल टू 2at². हे लिहिलं आपण. मग आपण आता म्हणणार आहे डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी. इथे डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स नसेल, इथे डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी असेल, बिकॉज आत्ता आपलं जे इथे छोटासा प्रॉब्लेम आपण जो सोडवतोय त्याच्यामध्ये वाय हे लेटर आहे आणि टी हे लेटर आहे. वाय हे व्हेरिएबल आहे आणि टी हे व्हेरिएबल आहे. मग आपल्याला डिफरन्शिएट करताना टी ने करायचं आहे, एक्सने नाही. मग आपण करणार कसं, तर d/dt ऑफ y इज इक्वल टू d/dt ऑफ 2at चा स्क्वेअर. देअरफॉर जसं तुम्ही वायचं डेरिव्हेटिव्ह dy/dx लिहिता तसं वायचं डेरिव्हेटिव्ह आता येणार dy/dt. सो तुम्ही पाठ केलेले सगळे डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले जे एक्स साठी होते तेच आता कुठल्या व्हेरिएबलसाठी लागू होणार आहेत, टी या व्हेरिएबलसाठी पण लागू होणार आहेत. पुढे 2 आणि a हा कॉन्स्टंट आहे, ते लिहून घेतले. आणि आता t² डेरिव्हेटिव्ह आपल्याला लिहायचं आहे. मग t² डेरिव्हेटिव्ह जसं x² डेरिव्हेटिव्ह आपण x ने घेत असतो, एक्सचं डेरिव्हेटिव्ह आपण x ने घेतो तेव्हा आपण लिहितो 2x. मग आता जर मी t² डेरिव्हेटिव्ह घेतोय आणि ते पण t ने घेतोय तर सेमच उत्तर येणार आहे, फक्त टीच्या भाषेमध्ये 2t. सो या t² उत्तर येईल 2t. म्हणजे आपल्याला पुढे उत्तर असं मिळणार dy/dt इज इक्वल टू 2a इंटू 2t, 2 इंटू 2 4 होईल at. इथे आपला एक भाग संपला, एक पायरी पूर्ण झाली. इक्वेशन नंबर 1 म्हणतो मी याला. लक्षात घ्या, इक्वेशन नंबर 1 म्हटल्यानंतर पहिल्यांदा मी वायच का घेतलंय ते अजूनही कळणार नाही. त्याला इक्वेशन नंबर 1 म्हणून ठेवलं, जे dy/dt. फर्स्ट स्टेप माझी क्लिअर झाली. नाऊ सेकंड स्टेप, त्याच्यासाठी पण आपण असंच लिहू, वी हॅव एक्स इज इक्वल टू, आता एक्स काय बघा, at⁴. at⁴. इथे पण सेम लाईन लिहिणार, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी, नॉट एक्स. इथे टी हे व्हेरिएबल आहे, टी हे पॅरामीटर आहे, तर त्यानेच आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे. दोन्ही साईडला डेरिव्हेटिव्ह घेऊ. d/dt ऑफ एक्स इज इक्वल टू d/dt ऑफ at⁴. हे लिहून घेतलं. देअरफॉर एक्सचं डेरिव्हेटिव्ह dx/dt. आता इथे a कॉन्स्टंट. आता t⁴ काय येईल सांगू शकाल? बरोबर, 4 इंटू t³. बिकॉज जेव्हा आपण एक्सचं डेरिव्हेटिव्ह घेतो x⁴ तेव्हा आपण x⁴n चा फॉर्म्युला वापरत होतो. 4 पुढे यायचा आणि त्याच्यातून एक वजा व्हायचा, 4x³. पण तेव्हा आपण x साठी फॉर्म्युला वापरत होतो आणि x नेच डेरिव्हेटिव्ह घेत होतो. आता तेच फॉर्म्युला t साठी पण लागू होणार आहेत. आता आपण t⁴ डेरिव्हेटिव्ह घेतोय आणि t नेच घेतोय. सो जे x साठी करत होतो ते t साठी करू शकता. सो हे नवीन आहे, लगेच सवय होणार नाही, थोडं थोडं सवय होत जाईल. डोंट वरी, एका दिवसात
डेरिव्हेटिव्ह आलं असं कधीही कोणाचं झालेलं नाही. पेशन्स ठेवा, लक्ष द्या, प्रॅक्टिस करा. 4a(t⁻³ हा आपला दुसरा पॉईंट पूर्ण झाला. दॅट इज इक्वेशन नंबर 2. मग आता काय, तर स्टेप नंबर 3, तर ते फक्त फॉर्म्युला लिहायचं आणि व्हॅल्यू टाकायची आहे की वी हॅव dy/dx इज इक्वल टू वॉट, dy/dt अपॉन dx/dt इज इक्वल टू, सो dy/dt न्यूमरेटरला आहे आणि ते आपण कुठे काढलंय बघा, पहिल्यांदा काढलंय. सो 4at डिवायडेड बाय dx/dt आपण आत्ताच काढलंय, ते आहे 4at⁻³ 4at⁻³ याच्यात जेवढं कॅन्सल करणं पॉसिबल आहे तेवढं कॅन्सल करू शकता. 4 गेले, a गेला आणि एक t कॅन्सल होईल, म्हणजे उत्तर राहील 1/t². दॅट्स इट. सो आवर dy/dx इज 1/t². सो आपण अल्टिमेटली पोहोचलो थर्ड स्टेप पूर्ण करून आपल्या उत्तराकडे. dy/dxच काढला आपण, पण आपण दोन वेगवेगळ्या रस्त्याने गेलो. y साठी आपण वेगळा रस्ता वापरला, x साठी वेगळा वापरला आणि शेवटला आपण एकत्र केलंय. इतकं सिंपल आहे, इतकं सोपं आहे हे. असेच प्रॉब्लेम्स पॅरामेट्रिकवरचे तुम्हाला पेपरला आलेले दिसतील. MCQ म्हणून JEE असेल, CET असेल, त्याच्यामध्ये तुम्हाला हे आलेले दिसतील. हा एक टाईप आहे जो फिजिक्समध्ये पण काही प्रूफमध्ये तुम्हाला लागू शकतो, तर त्याची प्रॅक्टिस असणं गरजेचं आहे. ठीक आहे. सो इथे हा प्रॉब्लेम पूर्ण झाला, तुम्ही लिहून घ्या, मग आपण नेक्स्ट प्रॉब्लेमकडे जाऊ. नेक्स्ट प्रॉब्लेम अगेन dy/dxच फाइंड करायचं आहे. क्वेश्चन तोच असणार आहे, फाइंड dy/dx. फक्त x आपल्याला थिटाच्या भाषेत दिलाय, y पण आपल्याला थिटाच्या लँग्वेजमध्ये दिलाय. याचा अर्थ थिटा हा पॅरामीटर आहे. सो जे मगाशी आपण t ने करत होतो ते आता थिटाने करायचं आहे बस. आता y पहिल्यांदा घ्या. नॉर्मली x आधी घेतलं तर काही चुकणार नाही आहे. सो वी हॅव y इज इक्वल टू a(1 - cos θ). मग आपण म्हणणार आता डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू थिटा. इथे t लेटर नाही आहे, इथे थिटा लेटर आहे. सो पॅरामीटर जो असेल त्या लेटरने आपण डेरिव्हेटिव्ह घेणार. इथे दिसेल d/dθ ऑफ y इज इक्वल टू d/dθ ऑफ a(1 - cos θ). Here a इज कॉन्स्टंट. सो y चं डेरिव्हेटिव्ह आधी आपण घेऊया. y चं डेरिव्हेटिव्ह येईल dy/dθ इज इक्वल टू, a कॉन्स्टंट आहे त्याला बाहेर लिहूया आणि यांचं डेरिव्हेटिव्ह घेऊ शकतो आपण या ब्रॅकेटचं. या ब्रॅकेटमध्ये मला लक्षात आलं की दोन व्हेरिएबल्स आहेत, म्हणजे दोन टर्म्स आहेत. 1 आहे, cos θ आहे, दोघं जण आहेत. सो सेपरेट डेरिव्हेटिव्ह घेऊ शकतो. d/dθ ऑफ 1 हे वेगळं, मध्ये मायनस d/dθ ऑफ cos θ. डायरेक्ट घेतलं तरी चालेल, ही स्टेप लिहायलाच पाहिजे असं काही नाही. सो देअरफॉर dy/dθ इज इक्वल टू a लिहून घेतलं. आता 1 हा एकटाच आहे, कॉन्स्टंट आहे, त्यामुळे डेरिव्हेटिव्ह 0 आलं, मध्ये मायनस साईन. आणि cos θचं डेरिव्हेटिव्ह तुम्हाला माहिती आहे -sin θ. सो जे आपण cos x साठी फॉर्म्युला वापरत होतो, पण तेव्हा आपण x ने डेरिव्हेटिव्ह घ्यायचो, तेव्हा d/dx असायचं. आता तेच फॉर्म्युले थिटासाठी वापरायचे आहेत आणि इथे पण थिटाच आहे. सो थिटाच्या जागी थिटाच आहे, एक्सच्या जागी थिटा आलेला नाही आहे. इथे फक्त लेटर बदललंय थिटा आणि इथे पण बदललंय. सो आता इथे फायनली dy/dθ इज इक्वल टू a इंटू ब्रॅकेट, हे से मायनस मायनस काय होणार प्लस. सो a sin θ हे होऊन जाईल आपलं dy/dθ. दिस इज इक्वेशन नंबर 1. एकदा yचं काम पूर्ण झालं की पुढची स्टेप x साठी काम करायचं आहे. सो नाउ वी हॅव x इज इक्वल टू a इंटू ब्रॅकेट थिटा प्लस साइन थिटा. मग म्हणणार डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू थिटा, जिथे येईल d/dθ ऑफ x इज इक्वल टू d/dθ ऑफ x इज इक्वल टू d/dθ ऑफ a इंटू ब्रॅकेट थिटा प्लस साइन थिटा. ब्रॅकेट कंप्लीट. सो याचं डेरिव्हेटिव्ह होईल dx/dθ इज इक्वल टू, हा a कॉन्स्टंट आहे बाहेर लिहायचा, आणि
हे डेरिव्हेटिव्ह आतमध्ये दोघांनाही आपण सेपरेट वाटू शकतो. सो डी बाय डी थिटा ऑफ थिटा प्लस डी बाय डी थिटा ऑफ साइन थिटा, ब्रॅकेट कंप्लीट. सो आता आपण सेपरेट डेरिव्हेटिव्ह तर केलं आहे, पण ते घ्यायचं बाकी आहे. देअरफॉर डी एक्स बाय डी थिटा इज इक्वल टू ए इंटू ब्रॅकेट थिटाचं डेरिव्हेटिव्ह येणार 1 प्लस साइन थिटाचं डेरिव्हेटिव्ह येईल कॉस थिटा. दॅट्स इट. इथे आपलं सेकंड इक्वेशन पूर्ण झालं, मीन्स सेकंड इक्वेशन मिळालं डी एक्स बाय डी थिटा. आणि मग आपण फॉर्म्युला वापरायचा की वी हॅव डी वाय बाय डी एक्स. अकॉर्डिंग टू थिअरम डी वाय बाय डी एक्स काढायचं असेल तर आपल्याला डी वाय बाय डी थिटा न्यूमरेटरला ठेवायचं आहे आणि डी एक्स बाय डी थिटा डिनॉमिनेटरला ठेवायचं आहे. मग डी वाय बाय डी थिटा आपण सुरुवातीला काढलेला आहे ए साइन थिटा अपॉन डी एक्स बाय डी थिटा आहे, इथे दिसतंय ए इंटू ब्रॅकेट 1 प्लस कॉस थिटा. इथे ए ला ए कॅन्सल होईल आणि आपल्याला उत्तर मिळेल साइन थिटा डिवायडेड बाय 1 प्लस कॉस थिटा. हे झालं डी वाय बाय डी एक्स. सी आता अजून आहे ना, हे सोडवता येऊ शकतं. त्याच्यात बेसिक ट्रिग्नोमेट्री वापरली, हाफ अँगल फॉर्म्युला, तर 2 साइन थिटा कॉस थिटा लिहिता येईल. इथे 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2 लिहिता येईल, कॅन्सल करता येईल. पण ते आत्ता गरज नाही. सध्या आपण बघतोय हाऊ टू टेक डेरिव्हेटिव्ह. जेव्हा आपण MCQची प्रॅक्टिस करू तेव्हा हे येणारच आहे त्याच्यामध्ये. नाहीतर काय होईल, आधीच हे आधी नवीन आहे, त्याच्यात परत मी ट्रिग्नोमेट्री टाकतोय तर सगळं जरा गडबड होईल. डोंट वरी, रिडक्शन आत्ता सध्या करायची गरज नाही. आणि सपोज जर तुम्हाला हे डी वाय बाय डी एक्स फाइंड करायला सांगतायत, तर डी वाय बाय डी एक्स फाइंड आउट करा असं सांगतायत, तर ही आमची ड्युटी आहे, हे आमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की डी वाय बाय डी एक्सपर्यंत पोहोचणं. आता ते डी वाय बाय डी एक्स कसं दिसलं पाहिजे ते सांगू शकत नाहीत. आपण ठरवू शकतो आपल्याला कसं लिहायचं उत्तर. आपण जर शोधायला आलं आणि MCQमध्ये ऑप्शन्स असतात त्या पद्धतीने मात्र तेव्हा करावंच लागतं. पण अदरवाईज जेव्हा आपल्याला HSCचा पेपर लिहायचा आहे तर त्याच्यामध्ये काही पुढे सोडवायलाच पाहिजे असं काही नाही. नेक्स्ट प्रॉब्लेम, एक्स इज इक्वल टू कॉस ऑफ लॉग टी आणि वाय इज इक्वल टू वाय इज इक्वल टू लॉग ऑफ कॉस टी. सो जरा मिक्सिंग करून आपल्याला गडबडवण्याचा प्रयत्न केला आहे, पण काही कठीण नाही. पहिल्यांदा वायने सुरुवात करायची की वी हॅव वाय इज इक्वल टू लॉग ऑफ कॉस टी. आता टी मध्ये आलं आहे म्हणजे आपण परत डिफरन्शिएटिंग काय करणार, विथ रिस्पेक्ट टू टी करणार. टीने डेरिव्हेटिव्ह घेतं. सो इथे येईल डी बाय डी टी ऑफ वाय इज इक्वल टू डी बाय डी टी ऑफ लॉग कॉस टी. ठीक आहे. सो देअरफॉर वायचं डेरिव्हेटिव्ह येईल डी वाय बाय डी टी इज इक्वल टू, आता लक्षात घ्या लॉग टी असतं नुसतं, लॉग टीचं डेरिव्हेटिव्ह तुम्ही काय लिहिलं असतं 1/t. मग आता लॉग ऑफ कॉस टी आलंय तर काय उत्तर लिहाल 1/cos टी. पण टीच्या जागी कोण आलंय, टीच्या जागी कॉस टी आलाय. म्हणजे आपण काय करणार इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस टी. कारण इथे नुसता लॉग टी असेल तर मी 1/t लिहितो, पण इथे तर टीच्या जागी कोण आलाय कॉस टी आलाय. सो त्याच्या डेरिव्हेटिव्हने परत मल्टिप्लाय केलं पाहिजे. फायनली डी वाय बाय डी टी इज इक्वल टू 1/cos टी तसंच राहणार इंटू कॉस टीचं डेरिव्हेटिव्ह मायनस साइन टी. व्हेरी गुड. आणि आता जर आपल्याला हे मिळालं असेल तर इथे आता तुम्हाला डी बाय डी टी असलं काही दिसत नाही आहे बघा, डेरिव्हेटिव्ह घेऊन पूर्ण झालं आहे. पण आपण थोडं आणखीन सोडवूया. डी वाय बाय डी टी इज इक्वल टू मायनस साइन टी अपॉन कॉस टी. काही सांगू शकता साइन टी अपॉन कॉस टीला काय लिहिता येईल? टॅन टी. साइन अपॉन कॉस टॅन असतं म्हणून तसं लिहिलं. मायनस साईनचं मायनस साईन तसंच राहील. याला इक्वेशन नंबर 1 म्हणूया. आणि इथे वायचं काम पूर्ण झालं. पुढे आपण काय करू शकतो एक्ससाठी.
So now we have x is equal to log of, सॉरी उलट बोललो, cos of log t. y इज इक्वल टू झालंय, आता x इज इक्वल टू आपण सॉल्व करतोय cos of log t. ठीक आहे. नाउ अगेन डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू t, सेम स्टेप. सो इथे येईल डी बाय डी टी ऑफ एक्स इज इक्वल टू डी बाय डी टी ऑफ कॉस लॉग टी, ब्रॅकेट कंप्लीट. नाउ सी, इथे एक्स डेरिव्हेटिव्ह डी एक्स बाय डी टी तुम्ही लिहिणार, तो काहीच प्रश्न नाही. इथे कॉस आहे आधी, म्हणजे आता कॉसचा फॉर्म्युला वापरायचा आहे. तर मला आठवलं बा, कॉस टीचं डेरिव्हेटिव्ह काय असणार, मायनस साईन टी असलं पाहिजे. मग कॉस ऑफ लॉग टीचं उत्तर काय लिहिणार आपण, तर मायनस साईन लॉग टी. जशास तसा फॉर्म्युला वापरायचा. जर कॉस टीचं मायनस साईन टी आहे, तर कॉस लॉग टीचं असणार मायनस साईन लॉग टी. पण टीच्या जागी बघा कोण आला, इथे साधा टी असतो, ओरिजिनल टी. त्या टीच्या जागी मला इथे दिसतंय लॉग टी, म्हणजे टीच्या जागेवर कोण आलाय, लॉग टी आलाय. मग जो कोणी टीच्या बदली आलेला असेल त्याच्या डेरिव्हेटिव्हने परत मल्टिप्लाय केलं पाहिजे. दॅट्स इट. आपण ते करतोय, हे मी क्लिअर केलं. कंपोजिट फंक्शन बघा पावलोपावली वापरायला लागते आपल्याला, त्याच्यावरच कमांड का पाहिजे ते मी तुम्हाला सांगितलं, म्हणूनच कायम वापरायला लागणार. कॉसचा फॉर्म्युला वापरला मायनस साईन लॉग टी, पण एक्सच्या जागी किंवा टीच्या जागी कोण आले, लॉग टी आलाय, म्हणून त्याच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय केला. पुढे डी एक्स बाय डी टी इज इक्वल टू मायनस साईन लॉग टी, हे आहे तसंच लिहून घेऊया, इन टू लॉग टीचं डेरिव्हेटिव्ह 1/t. जसं लॉग एक्सचं 1/x लिहिता तसं लॉग टीचं येणार 1/t, बिकॉज आपण आता डेरिव्हेटिव्ह टीने घेतोय, एक्सने नाही. सो जे सगळे एक्सचे फॉर्म्युले लागू होते एक्स या लेटरसाठी, ते आता टीसाठी पण लागू होणार. सो फायनली डी एक्स बाय डी टी इज इक्वल टू मायनस साईन लॉग टी होल डिवायडेड बाय टी. इथे टी काय कॅन्सल वगैरे होणार नाहीत, हे अँगलमध्ये आहेत, असलं काही कॅन्सलेशन होत नसतं. दिस इज इक्वेशन नंबर 2. नाउ लास्ट स्टेप, आणि ती शेवटची स्टेप काय आहे, तर शेवटच्या स्टेपमध्ये आपल्याला फक्त थिअरम वापरायचं आहे की वी हॅव डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डी वाय बाय डी टी अपॉन डी एक्स बाय डी टी. मग डी वाय बाय डी टी कुठून येणार आहे बघा, मायनस टॅन टी होल डिवायडेड बाय डी एक्स बाय डी टी, ते आहे मायनस साईन लॉग टी अपॉन टी. सो हे मायनस मायनस कॅन्सल होईल आणि हा डिनॉमिनेटरचा टी न्यूमरेटरला जाऊन मल्टिप्लाय होईल. सो टी इन टू टॅन टी होल डिवायडेड बाय साईन ऑफ लॉग टी, ब्रॅकेट कंप्लीट. दिस इज डी वाय बाय डी एक्स. प्रॉब्लेम खतम. लिहून घ्या, समजून घ्या, प्रॅक्टिस पण करा. नेक्स्ट प्रॉब्लेम, अगेन फाइंड डी वाय बाय डी एक्स इफ एक्स दिलंय, वाय दिलंय, ऑब्वियसली पॅरामेट्रिक आहे. मी परत सुरुवात करणार. वी हॅव वाय इज इक्वल टू 2at. So then differentiating with respect to t, therefore d by dt of y is equal to d by dt of 2at. लेफ्ट साइडला पण घेतला डेरिव्हेटिव्ह, राईट साइडला पण घेतला. y चं डेरिव्हेटिव्ह येणार dy by dt इज इक्वल टू 2 आणि a कॉन्स्टंट आहेत, लिहून घेतले. व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ t विथ रिस्पेक्ट टू t? 1. व्हेरी गुड. सो देअरफॉर dy by dt इज इक्वल टू 2a इंटू 1, म्हणजे 2a येणार. हे पहिलं काम पूर्ण झालं, इक्वेशन नंबर 1. देन x साठी काम करूया आता.
we have x is equal to a t square, then differentiating with respect to t, so d by dt of x is equal to d by dt of at square. So therefore x चा डेरिवेटिव येईल dx by dt is equal to a constant, t square चा डेरिवेटिव 2t, जसं x square चा डेरिवेटिव तुम्ही 2x लिहिला, t square चा डेरिवेटिव 2t. गुड. सो dx by dt is equal to 2at आला, हे मी क्लियर करतो. इक्वेशन नंबर 2. नाउ वी हैव dy by dx is equal to dy by dt upon dx by dt is equal to dy by dt. बघा तुमच्याकडे आहे 2a आणि dx by dt आहे 2at. सो 2a ला 2a कॅन्सल आणि 1 by t हे तुमचं उत्तर असेल dy by dx. नेक्स्ट प्रॉब्लेम सेम dy by dx फाइंड करायचं आहे. x दिलं आहे, y दिलं आहे. सो वी हॅव y इज इक्वल टू b कोसेक थिटा. आता थिटा आहे पॅरामीटर, त्यामुळे डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू थिटा असेल. म्हणजे इथे येईल d बाय डी थिटा ऑफ y इज इक्वल टू d बाय डी थिटा ऑफ b कोसेक थिटा. सो देयरफॉर y चा डेरिवेटिव्ह येणार dy बाय डी थिटा is equal to b constant. What is the formula for cosec theta? Minus cosec theta into cot theta. Very good, correct. Bracket complete. So therefore dy upon d theta is equal to, हे माइनस साइन पुढे लिहूया, माइनस b टाइम्स कोसेक थीटा इंटू कॉट थीटा. हाफ प्रॉब्लेम आपला संपला. आता पुढे येऊ आपण x कडे. वी हॅव x is equal to a cot theta. So differentiating with respect to theta, इथे येईल d by d theta of x is equal to d by d theta of a cot theta. Bracket complete. So therefore x derivative येणार dx by d theta is equal to a हा कॉन्स्टंट, कॉट थिटाचं सांगा. बऱ्याच दिवसांनी आपण हा फॉर्म्युला वापरतोय. नाही, माइनस कोसेक स्क्वेअर थीटा. ब्रैकेट कंप्लीट. देन therefore dx by d theta is equal to, माइनस साइन परत पुढे लिहूया a आणि हा कोसेक स्क्वेअर थीटा.
हे आपलं काम पूर्ण झालं इक्वेशन नंबर 2 पर्यंतचं. इथे इक्वेशन नंबर 1 होतं, इथे इक्वेशन नंबर 2 मिळालं. एकदा हे काम पूर्ण झालं की मग आपलं फक्त आता डेरिव्हेटिव्ह फाइंड करणं हे काम बाकी आहे. सो वी हॅव dy by dx is equal to dy upon d theta divided by dx upon d theta is equal to dy by d theta तुम्हाला इथे दिसतंय b कोसेक थीटा कॉट थीटा, ते पण मायनस मायनस b कोसेक थीटा इंटू कॉट थीटा अपॉन हे माइनस ए कोसेक स्क्वेअर थीटा, कोसेक स्क्वेअर थीटा. सो काय होईल, इथे एक कोसेक कॅन्सल होईल, इकडच्या एका कोसेक बरोबर एकच वरचा एकच कोसेक कॅन्सल होऊ शकतो. बरं मायनस मायनस साइन पण कॅन्सल होईल, म्हणजे वरती फक्त बी राहील. कॉट थीटा जसा आहे तसाच राहील अपॉन मायनस साइन खालचं पण कॅन्सल झालंय, पण खाली ए आहे आणि हा एक कोसेक बाकी आहे, तो कोसेक लिहून घेऊया, कोसेक थीटा. दॅट्स इट. बस एवढंच ठेवलं ना तरी तुम्हाला पूर्ण मार्क मिळणार आहे. dy बाय dxच आहे, हे डेरिव्हेटिव्ह पूर्ण झालेलं आहे. पण हे सिम्प्लिफाय मी आणखीन तुम्हाला करून दाखवू शकतो. सिंपल आहे. समजा आपण कॉटला लिहिलं कॉस अपॉन साइन, कोसेकला लिहिलं 1 अपॉन साइन, तर साइन साइन आणखीन कॅन्सल होऊ शकतात, पॉसिबल आहे. ते करायलाच पाहिजे असं नाही, हेच तुमचं उत्तर आहे. HSCला तुम्ही हे एवढं उत्तर लिहिलं फुल मार्क्स द्यावेच लागणार त्यांना. नेक्स्ट प्रॉब्लेम, x इज इक्वल टू साइन थीटा आणि y इज इक्वल टू टॅन थीटा. पहिल्यांदा आपण घेऊ, वी हॅव y इज इक्वल टू टॅन थीटा. खाली लिहिणार आपण डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू थीटा, इथे पॅरामीटर थीटा आहे. सो इथे होईल d बाय d थीटा ऑफ y is equal to d by d theta of tan theta. So therefore y चा डेरिव्हेटिव्ह येईल dy by d theta is equal to tan theta चा डेरिव्हेटिव्ह, जसं tan x चा डेरिव्हेटिव्ह sec स्क्वेअर x आहे तसं tan theta चा डेरिव्हेटिव्ह येणार sec स्क्वेअर theta. एका स्टेप मध्ये हे पूर्ण झालं. मग आपल्याकडे x कडे जायचं आहे. x इज इक्वल टू साइन थीटा. परत तेच डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू थीटा आपण म्हणणार d बाय d थीटा ऑफ दिस x इज इक्वल टू d बाय d थीटा ऑफ साइन थीटा. साइन थीटाचं डेरिव्हेटिव्ह पण खूप सोपं आहे, एका स्टेपमध्येच होईल. dx बाय d थीटा इज इक्वल टू साइन थीटाचं डेरिव्हेटिव्ह येईल कॉस थीटा. ब्रॅकेट इक्वेशन नंबर 2. बस एकदा दोन्ही मिळाल्यानंतर आपण डेरिव्हेटिव्ह घेऊ शकतो. देअरफॉर dy बाय dx इज इक्वल टू dy बाय d थीटा न्यूमरेटरला, dx बाय d थीटा डिनॉमिनेटरला इज इक्वल टू dy बाय d थीटा आहे बघा आपल्याकडे सेक स्क्वेअर थीटा अपॉन dx बाय d थीटा आहे कॉस थीटा. एवढंच उत्तर ठेवलं ना तरी तुम्हाला पूर्ण मार्क मिळणार. पण हे HSCला MCQ मध्ये काय होतं ते बघा आता. dy बाय dx इज इक्वल टू हे सेक स्क्वेअर थीटा तसेच ठेवतो आणि हे जे 1 अपॉन कॉस आहेत
डिनॉमिनेटरला जे कॉस आहेत त्याला न्यूमरेटरला आणल्यावर ते काय होणार, सेक थिटाच होणार, कारण कॉस आणि सेक हे एकमेकांचे रेसिप्रोकल्स आहेत. म्हणजे आपण असं शिकलो आहे की 1/cos थिटा इज इक्वल टू ट्रिग्नोमेट्रीमध्ये 11वीला सेक थिटा असतं. मग खाली जो कॉस आहे त्याला वरती आणल्यावर सेक झाला. म्हणजे फायनली आपल्याला dy/dx कसं दिसायला लागेल बघा, dy/dx इज इक्वल टू सेक स्क्वेअर आणि हा एक सेक म्हणजे झाले सेक क्यूब थिटा. सो हे उत्तर तुम्हाला दिसू शकतं. जर तुम्ही HSCला इथे थांबलात फुल मार्क्स, इथे गेलात तरी फुल मार्क्स. पण जर शो दॅट असेल आणि त्यांना हेच उत्तर पाहिजे असेल तर तुम्हाला हे आठवलं पाहिजे की 1/cos म्हणजे सेक असतो. किंवा MCQ सोडवताना ऑप्शन हा नाहीच आहे, हा ऑप्शन आहे, तर इथे येऊन आपण म्हणणार की काहीतरी प्रॉब्लेम चुकला आहे किंवा आपण चुकलो आहे आणि मग त्या गडबडीत आपण क्वेश्चन सोडून देणार. तर ते तुम्हाला थोडंसं ट्रिग्नोमेट्री वापरायला लागू शकतं. इथे पटकन वापरता येण्यासारखं होतं म्हणून मी तुम्हाला लगेच दाखवून टाकलं की काय करायला लागू शकतं. सो सी डेरिव्हेटिव्हमध्ये बऱ्याच मुलांना प्रॉब्लेम येतच नाही आहे. प्रॉब्लेम येतो आहे पुढच्या सिम्प्लिफिकेशनला. इथपर्यंत मुलं येतात आणि ऑप्शन नसल्यामुळे सोडून देतात. ते व्हायला नको. मग त्याच्यासाठी काय लागतं तर ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युला आहे. सो ट्रिग्नोमेट्री नाही येत आहे तर 11th सायन्स 12th सायन्समध्ये तुम्ही टिकू शकत नाही आणि तुम्हाला कोणी वाचवू पण नाही शकत. तुम्ही स्वतःलाच वाचवू शकता. पाठांतर करा, फॉर्म्युले पाठांतर करा, प्रॅक्टिस करा, सारखे सारखे लिहून बघा, ते डोक्यात बसतील आणि योग्य ठिकाणी वापरण्याचे स्किल्स डेव्हलप करा.